नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक सामाजिक प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. तिचं नाव आहे संस्कृतीकरण. ही एक अशी प्रक्रिया आहे जी भारताच्या जातीव्यवस्थेमध्ये सामाजिक गतिशीलतेची म्हणजे वरच्या दिशेने जाण्याची एक अनोखी कहाणी सांगते. तर मग भारताची जातीव्यवस्था ही एक शिडी आहे की एक पिंजरा? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? सामान्यतः आपण ऐकतो की ही एक बंदिस्त व्यवस्था आहे. पण त्यात खरंच वर जाण्याची काही शक्यता आहे का? की हा फक्त एक भ्रम आहे? बघा, या व्यवस्थेला जगातील सर्वात कठोर सामाजिक रचनांपैकी एक मानलं जातं. पण एक विचार करा, जर या तथाकथित बंदिस्त व्यवस्थेत वरच्या दिशेने जाण्यासाठी एक छुपी यंत्रणा, एक गुप्त मार्ग अस्तित्वात असेल तर? आज आपण त्याच यंत्रणेचा शोध घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. पहिला भाग, ही श्रेणीरचना खरंच अटूट आहे का? तर बघा, एका बाजूला आहे आपला सामान्य समज की जातीव्यवस्था ही एक पूर्णपणे स्थिर आणि बंदिस्त रचना आहे. पण दुसऱ्या बाजूला समाजशास्त्रीय वास्तव आहे जे एम. श्रीनिवास यांनी मांडलं. त्यांच्या मते ही व्यवस्था दिसते तितकी कठोर नाहीये. विशेषतः मधल्या स्तरांवर बरीच गतिशीलता आणि लवचिकता आहे. यालाच त्यांनी स्थितीजन्य बदल असं म्हटलं आहे. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया आणि पाहूया हे सगळं घडतं कसं. भाग 2, गतिशीलतेची किल्ली, संस्कृतीकरण. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर समाजशास्त्रज्ञ एम. श्रीनिवास यांनी दिलेल्या एका संकल्पनेत दडलेलं आहे. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना त्यांनी कर्नाटकमधल्या एका छोट्याशा गावाच्या अभ्यासातून विकसित केली. म्हणजे बघा, एका सूक्ष्म अभ्यासातून एक केवढा मोठा सामाजिक सिद्धांत तयार झाला. तर संस्कृतीकरण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एखादी निम्न किंवा मध्यम जात उच्च किंवा द्विज जातींच्या चालीरीती, त्यांचे विधी आणि त्यांची जीवनशैली स्वीकारते. आणि हे सगळं कशासाठी? तर आपला सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी. ही प्रक्रिया साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये घडते. याला अपेक्षित समाजीकरण असंही म्हणतात. पहिला टप्पा म्हणजे अनुकरण करण्यासाठी एका उच्च दर्जाच्या संदर्भ गटाची निवड करणं. दुसरा टप्पा मग त्यांच्या संस्कृतीचं, त्यांच्या विधींचं आणि जीवनशैलीचं अनुकरण करणं. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सातत्याने उच्च दर्जाचा दावा करत राहणं आणि त्यासाठी सार्वजनिक मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणं. आता आपण तिसऱ्या भागाकडे जाऊया, जिथे आपण या खेळाचे नियम जरा आणखी जवळून पाहू. भाग 3, खेळाचे नियम. तर हे अनुकरण प्रत्यक्षात दिसतं कसं? यात अनेक गोष्टी येतात. जसं की सात्विक म्हणजे शाकाहारी जेवणाचा अवलंब करणं, पूजा आणि यज्ञ यांसारखे सांस्कृतिक विधी करणं, उच्च दर्जाचा दावा करण्यासाठी जानवं घालणं, बोलण्यात सुसंस्कृत भाषेचा वापर करणं आणि विवाहाचे कठोर नियम पाळणं, जसं की फक्त स्वजातीय विवाह करणं. पण या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा आणि अनेकदा नकारात्मक परिणामही होतो. जसं की एम. श्रीनिवास यांनी स्वतः म्हटलं आहे, संस्कृतीकरणाचा परिणाम स्त्रियांवरील वाढत्या कठोरतेत होतो. हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि गंभीर निरीक्षण आहे. हा सामाजिक व्यवहार यातून अगदी स्पष्ट होतो. म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. एका बाजूला उच्च धार्मिक दर्जा आणि सामाजिक सन्मान मिळण्याची शक्यता असते, पण दुसऱ्या बाजूला अनेक गोष्टी गमवाव्या लागतात. जसं की विधवा पुनर्विवाह किंवा घटस्फोटासारख्या अधिक समानतावादी प्रथा, स्थानिक परंपरा आणि देवता, आणि मद्यपान किंवा पशुबळीसारख्या प्रथांचा त्याग करावा लागतो. यालाच सांस्कृतिक घट असंही म्हटलं जातं. चला आता चौथ्या भागाकडे जाऊया आणि पाहूया की यात संस्कृती, सत्ता आणि राजकारण यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे. भाग 4, सत्ता, राजकारण आणि दर्जा. ह्या प्रक्रियेत सत्तेचे 3 महत्त्वाचे अक्ष आहेत: धार्मिक, आर्थिक आणि राजकीय. आणि यातली खरी गंमत ही आहे की ह्यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात मिळवलेली सत्ता सहसा इतर 2 क्षेत्रांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे ही केवळ धार्मिक नक्कल नाही, तर हा एक सत्तेचा खेळ आहे. हा तक्ता जातीय गतिशीलता आणि वर्गीय गतिशीलता यातला फरक एकदम स्पष्ट करतो. जातीय गतिशीलता ही संपूर्ण गटावर आधारित, धार्मिक आणि खूप हळू असते, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालते. याउलट वर्गीय गतिशीलता ही वैयक्तिक, आर्थिक आणि खूप वेगवान असते. ती एका पिढीतही शक्य आहे.
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील नोनी आझाद. पूर्वी त्यांचा दर्जा मिठाच्या कामामुळे कमी मानला जायचा. पण ब्रिटिश काळात ते सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे मोठे कंत्राटदार बनले आणि त्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली. ह्याच नवीन आर्थिक सत्तेच्या जोरावर त्यांनी स्वतःसाठी क्षत्रिय असल्याचा दावा केला आणि राजपूत नावं आणि विधी स्वीकारले. आणि आज त्यांचं स्थान लक्षणीयरित्या उंचावलं आहे. आणि अशी अनेक उदाहरणं इतिहासात सापडतात. मराठ्यांनी लष्करी विजय आणि राजकीय सत्तेचा वापर केला. यादवांनी स्वतःला भगवान श्रीकृष्णाशी जोडून आणि राजकीय संघटन करून आपला दावा मजबूत केला. तर कायस्थांनी आपल्या साक्षरतेचा आणि प्रशासकीय कौशल्याचा फायदा घेऊन आपली सामाजिक स्थिती उंचावली. आत्तापर्यंत आपण पाहिलं की संस्कृतीकरण कसं काम करतं, पण आता या नाण्याची दुसरी बाजूही पाहूया. चला वळूया शेवटच्या आणि 5व्या भागाकडे. संस्कृतीकरण ही एक उपयुक्त संकल्पना नक्कीच आहे, पण ती सामाजिक बदलाचं संपूर्ण स्पष्टीकरण देऊ शकत नाही. अनेक टीकाकारांचं म्हणणं आहे की ही संकल्पना आर्थिक आणि राजकीय सत्तेकडे दुर्लक्ष करते. शिवाय ती व्यवस्थेलाच अधिक मजबूत करते. ती जास्त करून ग्रामीण आणि मध्यम जातींसाठीच लागू पडते आणि स्त्रियांसाठी तर ती हानिकारक ठरू शकते. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही प्रक्रिया जातीव्यवस्थेलाच आव्हान देत नाही, ती फक्त एका गटाची त्या व्यवस्थेतील जागा बदलते. हा स्थितिजन्य बदल आहे, संरचनात्मक बदल नाही. म्हणजे खेळाचे नियम तेच राहतात, फक्त काही खेळाडूंची जागा बदलते. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की संस्कृतीकरण हा गतिशीलतेचा मार्ग आहे की त्याच व्यवस्थेला अधिक पक्क करण्याचा एक प्रकार आहे. या प्रश्नावर विचार करायला